अगं काय हे म्हणू, अजून काहीच खाल्लं नाहीस तू. अहो तुमचं काही लक्ष आहे की नाही तिच्याकडे? अगं किती वेळा सांगितलं मी तिला, पण ती खातच नाही. काय करायचं? मोना, तू ये बरं आता लवकर. आले. हे काय, अजून हिने सुरुवात सुद्धा केली नाहीये. नाही ना, नुसती बसूनच राहिली. मनू काय चाललंय हे? ब्रेकफास्ट खायला सुरुवात तर कर. नकोय मला. मनू व्हॉट्स रॉंग विथ यू? गेट गोइंग यार. हे बघ मनू, मला असं वाटतं की आता तू नवीन जॉब शोधायला हवास. तुला त्या हॉस्पिटलमध्ये कोणीही विचारणार नाहीये आणि हे जग असंच असतं, कळतंय तुला? अगं मोना, असं काही नाहीये. ती आपणहून जात नाही हॉस्पिटलमध्ये म्हणून. ती गेली तर ते काही घेणार नाही तसं नाही काही. हे बरं आहे ना, म्हणजे तुम्ही स्वतःच्या मनाला समजवताच पण तिच्या डोक्यात सुद्धा हे सगळं भरवता. आजी, बाहेरच्या जगात हे सगळं चालत नाही. बाहेरच्या जगात प्रोफेशनल असायला लागतं, रिझल्ट दाखवायला लागतात, मगच कामं मिळतात. अगं तिथे हॉस्पिटलमधल्या कामाचा रेकॉर्ड तिचा चांगला असणार. ती तिथे गेली की नक्की घेतील ते तिला. कांट बिलीव्ह दिस. तुम्ही दोघंही ना तिला बरं वाटावं म्हणून हे सगळं बोलताय, पण रियालिटी काय आहे हे तिने लवकरात लवकर ऍक्सेप्ट केलीच पाहिजे. मनू, मानसी आहे का? नाही सर नाही आलेत अजून, पण तुम्ही नका करू काळजी, मी तुमचा मेसेज देते सरांना. ओके, बाय. सारिका, तू मला मेसेज का केला होतास की मिसेस भेंडेंना भेटून या म्हणून? साक्षी, त्यांचा मेडिकल चार्ट तू अपडेट केला नव्हतास, ते मला दिसलं म्हणून मी तुला मेसेज केला. मी माझं काम करेन ना सारिका. आणि काय ग, तुला कोणी सांगितलं होतं जाऊन सगळे चार्ट चेक करत बसायला? एनिवे, तू मला मिसेस भेंडे आणि मोहितेंची फाईल आणून दे. मी ती अपडेट केली की ती मग तू निर्मला मावशीच्या टेबलवर नेऊन ठेव. ओके? हे काम तू वॉर्ड बॉयला सुद्धा सांगू शकतेस. आय थिंक ते मला ठरवू दे. तू जाऊन फाईल घेऊन. काय झालं, काय चाललंय? सर ही मी फक्त तिला तिचं काम सांगत होते, पण ती उलट मलाच प्रश्न करते आणि ऑर्डर्स देते. सर, मेडिकल चार्ट अपडेट झालेला नव्हता म्हणून मी तिला तसं सांगितलं फक्त. कारण काय आहे ना की जेव्हा मानसी मॅम होत्या तेव्हा असं कधीच नव्हतं झालं. मी आता बोलली असते सारिका, पण जाऊ दे. मानसी बद्दल काही बोलायला लागलं की नाही, बोल ना, तुला काय बोलायचं ते बोल. नको सर, निर्मला मावशी आली की मी तिच्याशीच बोले. सारिका, निर्मला आत्या नाही आले? नाही, मी त्यांना फोन केला होता, त्या मानसी मॅमना भेटायला गेल्यात. निर्मला ताई, तुम्ही या या. मनू, पाहिलंस का कोण आलंय? या या ना आत या. अगदी वेळेवर आलायत तुम्ही. पोहे तयारच आहेत. नको नको, माझं झालंय सगळं. मी मानसीला भेटायला आले. जरा बोलायचं होतं मानसी. बसूया का? बसा. आत्या, मानसीला आता कोणाशीच बोलावं असं वाटत नाहीये. ती आता नकाराच्या धक्क्यातनं सावरलेली नाही. मोनिका, मानसी,
कशी आहेस तू? तू बोलशील का माझ्याशी थोडा वेळ? तुम्हाला सांगितलं ना आत्या, मानसीला कोणाशीच बोलायचं नाहीये. माझ्याशी बोलेल ती. बोलशील ना? बरं झालं तुम्ही आलात. ती हॉस्पिटल खूप मिस करते. पण हॉस्पिटलमध्ये तिला कोणीच मिस करत नाही आजोबा. तुला कोणी सांगितलं? हे बघ मानसी, तुला काम करायची इच्छा आहे ना, वेळ आहे ना, खरंच फार बरं होईल ती हॉस्पिटलमध्ये यायला लागली तर. आम्ही आता तेच बोलत होतो. तिची जर इच्छा असेल ना तर तिने हॉस्पिटलमध्ये जरूर यावं. पण तुम्हीच रिप्लेस केलं होतं ना मानसीला. सो व्हॉट? तिच्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेहमीच जागा असेल, कारण ती तिने स्वतः निर्माण केलेली आहे. खरंच का हो? हो. हे बघ मानसी, मी तुला ऑफिशियली सांगते, तू आपल्या हॉस्पिटलमध्ये केव्हाही येऊ शकतेस. हा माझा हट्ट नाहीये, पण ही माझी इच्छा जरूर आहे. वाव मानसी, बघ आता तुला हॉस्पिटलमध्ये परत बोलवत आहे. पण जो काही निर्णय घेशील ना तो फार विचार करून घे. कारण काय ना, जी लोक आपल्याला अपॉइंट करतात तीच लोक आपल्याला नोकरीवरनं कधीही काढू शकतात. सो या सगळ्याचे परिणाम भोगायला तयार राहा. मानसी, मला वाटतं तू फार विचार करूच नाहीस. उलट नको ते विचार करत बसूच नकोस. हे बघ, तुझं मन चांगल्या कामात गुंतून राहावं म्हणून मी तुला ही ऑफर देते. आणि आपल्या आजूबाजूला खूप जण असतात चुकीचे विचार डोक्यात भरवणारे, म्हणून नुसती बसून राहूच नकोस. कसं आहे ना आत्या, मानसीचं हित कशात आहे हे विचार करणारी लोक तिच्या आजूबाजूला आहेत. मी सुद्धा नोकरी करत होते, मी अजूनही नोकरी करते, आणि हे सगळे अनुभव मला आलेत म्हणूनच मी तिला सांगते. हो, पण प्रत्येक काम करणारी व्यक्ती वेगळी असते ना, त्यामुळे एकाचा अनुभव दुसऱ्याला लागू पडेलच असंही नाहीये. मानसीने आमच्या हॉस्पिटलमध्ये उत्तम काम केलेले आणि ती परत आल्यानंतर तसंच करेल याची मला मात्र खात्री आहे. तुम्हाला सांगते मानसीच्या आजी, मानसीने आमच्या हॉस्पिटलमध्ये खूप चांगल्या पद्धती सुरू केल्या, त्यामुळे सगळे खूप खुश असतात तिच्यावर. हा फरक असतो ना माणसामध्ये. हो, बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. मानसी अतिशय सिन्सिअर आहे. दुसरी एखादी अशी पळवाटा शोधणारी असते, मास दाखवणारी असते, वेळ काढणारी असते. खरंच तुम्हाला अगदी वेगवेगळे अनुभव येत असतील नाही? हो तर गेले कित्येक महिने आम्ही हे असे खूप अनुभव घेतलेत ना. आजी, मी निघतीये. अगं थांब ना. बहिणीचं कौतुक चाललंय, ऐक जरा. असं इकडे कौतुक समारंभ चाललाय का अपमान समारंभ चाललाय तेच कळत नाहीये मला. इकडे टाळ्या वाजवत बसण्यापेक्षा मी माझ्या कामाला लागलेली बरी. काय ना, स्वतःच्याच घरात अपमान करून घ्यायचा नाहीये मला म्हणून. हो ना, तू असं तिरपाकडे का बोलतीस ग? आजोबा, त्यांना काय म्हणायचंय ना हे तुम्हाला कळत नाही, पण त्यांना नेमकं काय म्हणायचंय ते मला चांगलंच कळतं. शुक शुक हुर्र, हुर्र. अरे किती ओरडतोय, किती ओरडतोय. ए, नान्या. अरे कान किटले माझे. नान्या, हा. मी कुठे ओरडतोय? काही बोलतोस काय तू? अरे तू नाही रे, तो कावळा केवढ्यांदी ओरडतोय बघ. अरे डोकं उठायची वेळ आली माझ. अरे मग चांगलंय की मग.
कुणीतरी आपल्याकडे पाहुणा येणार असेल, त्याची वर्दी द्यायला आलाय. आता कोण कशाला इथे यायला हवंय? हे गेलेले परत येतील केव्हा हे विचार त्याला. हे मात्र तो कावळा सांगू शकणार नाही हा नाणे. मग, अरे आता इथं कोण कशाला यायला हवंय? आणि आपण येण्याआधी जरा कळवा असं सगळ्यांना सांगतो ना. मग न कळवता इथं कोणी येईल का? शिक शिक शिक. नाण्या, त्या मुक्या जीवावर ओरडू नकोस रे तू. मुकाजीव. हा कावळा. अरे मी असं करतो, आता आतमध्ये जातो आणि त्याच्या स्वागतासाठी पंचारती घेऊन येतो. आव आव आव. नाण्या, तू एवढं घालवूनही तो जात नसेल ना, तर कदाचित त्याच्या मनातही तसंच असेल पंचारती वगैरे. अगं पण माझ्या इच्छेचं काय? आणि तू सारखं सारखं मला हे असं करायचं आणि ते तसं करायचं हे का सांगत बसतेस सारिका? हे बघ सारिका, माझी इच्छा असेल तर मी करेन. ओके? मी सांगते, कारण तेच काम जास्त चांगल्या पद्धतीने झालेलं पाहिलंय मी, आणि ते तसंच पाहायची सवय अख्ख्या स्टाफला सुद्धा आहे. त्याचं काय आहे ना साक्षी, की मानसी मॅडमनी आम्हाला इथलं प्रत्येक काम एका विशिष्ट पद्धतीने करायची सवय लावली आहे. आम्ही ती फॉलो करतो आणि त्यामुळे आमचाच वेळ वाचतो. परत परत मानसीचं नाव घेऊ नकोस सारिका, प्लीज. त्याची काही गरज नाहीये. प्लीज, दिस इज टू मच नाव. साक्षी, सारिका, साक्षी, इथे आवाज चढवून बोलायचं नाही, स्पेशली रिसेप्शन एरियामध्ये. हे मी तुला गेल्या वेळी सांगितले. पण सर, इथे जे लोक माझ्याशी बोलतात त्यांना सांगा ना. त्यांच्यामुळे माझा पारा चढतो, त्याला मी तरी काय करू? मग तुझा राग कंट्रोलमध्ये ठेवायला शिक. हे हॉस्पिटल आहे, इथे नाही चालणार ते. आणि तुला मुद्दाम म्हणून सांगतो, या सूचना मानसीला द्यायची कधीच वेळ आली नाही, पण तुला मात्र परत परत सांगावं लागतं. प्लीज सर, मला आता मानसी हे नाव अजिबात ऐकायचं नाही. सारखं मानसी मानसी, मग मला इथे कशाला घेतले तेच समजत नाही. नाही, आता मला निर्मला मावशीशीच बोलायचंय. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन साक्षी, त्या सुद्धा मानसी मॅमनाच भेटायला गेल्यात. तुला जे काही बोलायचंय ते आत्ता बोल माझ्याशी. नको सर, मावशी येऊ दे, मी तिलाच सांगेन. बोल साक्षी, मी आहे इथे. मी त्याला आता दगडच मारतो म्हणजे जाईल तो. अरे जाईल तो बापडा. नाण्या, उगाच नको छळू बिचारायला. अरे पण तो मला छळतोय, त्याचं काय? एक काम कर ना, तू ध्यान धर, म्हणजे आजूबाजूचा आवाजच ऐकायला येणार नाही तुला. हा बरोबर. अरे काय रे, काय तुमची धुसफूस चालली आहे? काही नाही माई, मी संयम कसा पाळायचा ते नाण्या ध्यान करून शिकवत होता मला. हे बघ मधू, अशी व्यायामाची चेष्टा केलेली मी खपवून घेणार नाही. अरे, मी चेष्टा करीन का नाण्या तुझी? ए बाबा, ए बाबा, ह्या तुमच्या धुसफुसीमुळे ना मला माझ्या नातवंडांची खूप आठवण यायला लागली. ते दोघं असले ना की असाच आवाज, अशीच भांडणं. आज मला माहित नाही रे का, कोण जाणे, त्यांची खूप आठवण येते. मोहन बघ ना, घरात एवढी माणसं असताना कोणाचा निरोप नाही, काही नाही. गीता आणि पोरांना घेऊन निघून गेला. आता कधी भेट होईल काही माहिती नाहीये. माई, मला सुद्धा ना त्या मुलांची खूप आठवण येते. पण त्या नातवांना घालवायला माईची पणतीच कारणीभूत ठरली. त्याचं काय? कोणाला माहिती होतं का हे असं होणार आहे म्हणून? मधू, मोहन कसा रे इतका हट्टी बाबा? त्याच्या मनाविरुद्ध घडलं ना की तो तसाच वागायचा. आता देखील आपलं कुणीही ऐकणार नाही असं त्याच्या लक्षात आलं आणि घर सोडून गेला. नाही, पण असं घर सोडून जाणं हे योग्य आहे का? नाही, घरात एवढी सगळी वयस्कर माणसं असताना त्याचा विचार नको होता का करायला? परत कधी भेटती मुलं? माई, तुझं म्हणत असशील ना तर मी आत्ताच्या आता त्याच्याकडे जातो आणि त्याला सांगतो, बाबा तू नाही आलास तरी चालेल, मी मुलांना घेऊन जातो. रे बाबा, आणू? आजी, 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 आजी. अरे माझी
कशी आहात रे तुम्ही? Yes, you know? मधू आजोबा, नानू आजोबा. पाहिलंस ना नाण्या, आता कळलं ना तुला कावळा का ओरडत होता ते? विजय, अलका, अरे बाहेर या बघा कोण आलंय ते. काय रे, काय झालं? बघा अरे काका चला ना आपण लपाछुपी खेळूया. हा चला ना काका खेळूया. अरे हो हो हो, जरा आल्यासारखे थांबा जरा. हा 2 मिनिटं थांबा. हा अरे पण हे दोघं चालीत आणि गीता मोहन कुठे? अहो तुम्ही जरा जाऊन बघा ना. नाही, बाबा आम्हाला बाहेर सोडून गेले आणि म्हणाले वेळेवर लवकर या. आणि काकू आम्हाला चॉकलेट मिल्कशेक हवे. नक्की देणार. अरे विजय, यांना लवकर म्हणजे कधी घरी सोडायचं रे बाबा? अगं लवकर म्हणजे काय, प्रत्येकाचं लवकर वेगवेगळं असतं. आता ससा असतो त्याचं लवकर म्हणजे 2 मिनिट, आणि कासव असतो त्याचं लवकर म्हणजे 4 तास. आता मी काय ठरवलंय, या माझ्या 2 सशांसाठी मी असं होणार कसं. चला चला आज चला, आज जाऊन काय तू धुडगूस घाला. तुम्हाला माहितीये का, आज तुमच्या दोघांसाठी आतमध्ये एक सरप्राईज आहे. काय काय? निर्मला मावशी, इथे मला मावशी अशी हाक मारायची नाही. आपण प्रोफेशनली काम करतो. बोल. निर्मला मॅडम, मी तुम्हाला आधी सांगितलंच होतं की इथे माझं कंपॅरिझन सारखं मानसी सोबत होतं. आता तर ही सारिका सुद्धा मला सारखं माझ्या चुका दाखवत असते. याचा अर्थ मला काही येतच नाही का? इनफॅक्ट आताही मी तिला तेच सांगत होते की एक मिनिट, एक लक्षात घे. इथे शक्यतो सारिका जे सांगेल ते फॉलो करायचं. कारण सारिका इथे गेली अनेक वर्ष काम करते आणि तिच्या स्वतःच्या कामाव्यतिरिक्तही ती बऱ्याच काही गोष्टी करते. त्यामुळे ती तुला त्या सगळ्या गोष्टी का सांगते करायला याचा जरा नीट विचार करायचा. उगाचच इगो इश्यू वगैरे काही करायचे नाहीत. कारण आपल्याला इथे आपल्या हॉस्पिटलमध्ये पेशंट कसा खुश होतो हे जास्त महत्वाचं आहे, स्टाफ नाही. मॅम एक विचारू का? मानसी मॅम कशा आहेत? तुम्ही आता त्यांनाच भेटून आलात ना? हो, या शी इज फाईन. तू कामाला सुरुवात कर. साक्षी तू पण. काय झालं काय झालं काय झालं? हा माई, आपली पोरं आणि ईशा घराचं अगदी गोकुळ करून टाकलं त्यांनी बघ. अरे हो रे, माझी हाक पोचली त्यांच्यापर्यंत. आजी तू हिला रोज गोष्ट सांगतेस? हा मग रोज सांगते, पण सांगताना तुमची आठवण होती बरं का. आम्हाला पण. मधू आजोबा मला कांदे बटाटे घ्या ना. ये घेऊया ना, त्यात काय आहे? ये कांदे बटाटे मिरचीचे वाटे कांदे बटाटे हवेत का कुणाला? कांदे बटाटे हवेत का कुणाला? 5 किलो द्या, 5 किलो द्या. पैसे घ्या पैसे घ्या. कांदे बटाटे द्या, द्या, द्या. पैसे आपल्याला. चॉकलेट घ्या, चॉकलेट चॉकलेट. मजा खेळतीये? हसली तू. बाबा स्पीकरवर टाक. हॅलो बाबा. किती वाजलेत? कधी निघताय? बाबा अजून थोडा वेळ खेळू द्या ना प्लीज. अथर्व, मी आधी सांगितलं होतं तिथे गेल्यावर वेळ वाढून मागायची नाही.
मोहन मी सोडतो ते ना, नंतर स्वतः सोडतो मी त्यांना. हे बघ, मला कोणाशी काही बोलायचं नाही प्लीज. अथर्व, आर्यन ऐकू येतंय. तयारी करा निघायची. बाबा मला एक दिवस इथे राहू दे ना प्लीज. अथर्व, मी तुला आधीच बजावलं होतं. बाबा इथे सगळे जण आहे, आम्ही खूप धमाल करतो इथे. ठीक आहे, चालेल, मजा करू. बस आता. बाबा नाही, मी आज इथेच राहणार. काय म्हणालास? कोणाला यायचं नाहीये? मला पण यायचं नाहीये. ए बाबा मोहन, राहू दे ना पोरांना आजची रात्र इथं. मी विनंती करते रे बाबा तुला.